आणि आता मला असं मानाने घेऊन आलीये घरात असं दाखवून ती माझ्यावरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करते. शी इज रॉंग. तिला वाटत असेल ना हे सगळं तुझ्या मनासारखं होईल, तर असं अजिबात होणार नाही. तिला ना अजून हे कळलं नाही. मी आता शांत आहे, कारण मला या घरात यायचं होतं आणि एकदा का या घरात आले की हे जे माझं हक्काचं घर आहे ना ते मी माझ्या ताब्यात घेणार. या घरातली सगळी माणसं आधी जसं माझं ऐकायची तसंच या पुढे सुद्धा ऐकणार. मी माझ्या मनाचं केल्याशिवाय राहणार नाही. हळूहळू या घरातल्या सगळ्या लोकांना माझ्या मनाप्रमाणे वागावं लागेल आणि या सईला तिची खरी जागा दाखवणार. ही तुझी जागा आहे. ती सगळ्यांची खोटं बोलून लपून छपून मला भेटायला यायची की नाही? देवांश, बाय द वे, ही जेव्हा माझ्या घरी आली होती तेव्हा घरी कोणी नव्हतं. तेव्हा मी याला मारणार होतो, पण तू मध्ये आलीस. अलिबागला सुद्धा मी याला संपवणार होतो. का घडतंय सगळं? तो विक्रम माथे फिरू सायको माझ्याच कुटुंबाच्या वाट्याला का येतोय हा? आणि माझ्याच सईंना का त्रास देतोय? का? आणि मला का कळत नाहीये हे सगळं? मी मूर्खासारखा समोर आलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवतो आणि आईला दोष देऊन मोकळा होतो. सईंनी जर हे सगळं सत्य समोर आणलं नसतं तर अजून पण मी आईलाच दोष देत राहिलो असतो. आणि आय नो त्यांनी हे सगळं माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी केलंय, बट स्टिल इतकी मोठी रिस्क का? त्यांना काय झालं असतं तर काय केलं असतं मी? त्यांना एकदा पण मला सांगावं असं वाटलं नाही? त्यांचा माझ्यावर एवढा पण विश्वास नसेल का की नवरा म्हणून खूप कमी पडतोय मी?